हातकणंगले येथे आरक्षण बचाव यात्रा यांचे जोरदार स्वागत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक व प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव रॅलीचे आज दिनांक 26 जुलै रोजी हातकणंगले पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले। त्यावेळेस बोलताना बाळासाहेब म्हणाले की आरक्षण हे टिकले पाहिजे। ज्यांना कोणाला आरक्षण पाहिजे त्यांनी शासनाशी बोलून आपलं आरक्षण मिळवावं। त्यांना जर का आरक्षण मिळाले तर कोणाचीही काही हरकत नाही असे ते यावेळी म्हणाले। पण आज रोजी जी हिसकावून घेण्याची भाषा सुरू आहे ती भाषा म्हणजे समाज व्यवस्थेत गडबड करण्याची भाषा आहे। लोकांना परिस्थिती लक्षात आली आहे। लोकांना एकमेकांसमोर उभं ठाकण्यात येत आहे। ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती पुरोगामी महाराष्ट्रात केली जात आहे। त्यामुळे आरक्षण हा कळीचा प्रश्न जनतेतून व्हायला लागला आहे आणि हे महाराष्ट्रातील जनतेसाठी चांगलं नाही। म्हणून येणारे इलेक्शनवेळी जनतेने विचार करून मतदान करावे असे यावेळी ते म्हणाले। या सभेत उपस्थित PM कदम, सरपंच तिळवणी, राजेश भोसले सर, चंद्रकांत सूर्यवंशी, नितीन कांबळे, अमित नागटिळे, सागर कांबळे, रोहित कांबळे, प्रशांत कुदळे, गौतम दिवान, वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष अरुण जमने, अविनाश संकेत, अभिनंदन तराळ, उदय कांबळे व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। हातकणंगले येथे DYSP सळुंकी मॅडम यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायकरसो यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे सभा शांततेत पार पडली। सभेनंतर अरुण जमने यांनी आभार मानले। आमचे प्रतिनिधी भारत जमनेसह पाहत रहा N51 न्यूज।